नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठे बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणकोणते 7 मुद्दे महाराष्ट्र सरकारने बदल केलेले आहेत ते आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मुदतीत सुधारणा करण्यात आली असून सदर 2 महिने ठेवण्यात आले आहे. दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिना ₹1500 असा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे एक राशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. मागच्या पात्रतेमध्ये सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. या पात्रतेमध्ये महिलांच्या वयोगटामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष त्याऐवजी 21 ते 65 वर्ष करण्यात आलेला आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास प्रमाणपत्र पुरुषांसोबत विवाह केला असेल म्हणजे दुसऱ्या राज्यातील महिलांनी आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या मुलाशी लग्न केलं असेल ते त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. ज्या महिलेकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे आपल्या कुटुंबातील जर कोणी अविवाहित महिला असेल तर त्या महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये हे 7 प्रकारचे नियम बदल करण्यात आलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.